नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नाश्ता बनवणार आहोत तो काकडी पराठा। इथे 4 काकड्या घेतलेल्या आहेत, हिरव्यागार काकड्या आहेत। उन्हाळा असल्यामुळे आपण काकडी पराठा बनवत आहोत। किसून झालेले आहे, हे पाणी फेकून द्यायचं नाही, हे पिठामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोटाला थंडावा मिळेल पराठा खाल्ल्याच्या नंतर। अशा प्रकारे मी बारीक किसणीच्या साहाय्याने सर्व काकडी किसून घेतलेली आहे, वरचं कवच काढलेलं आहे। तर त्यामध्ये इथं आपण 1 मोठा चमचा भरून खरडा घेतलेला आहे। खरडा म्हणजे मीठ मिरची लसूणचा आहे। आणि आता इथे 1 कप भरून गव्हाचं पीठ टाकून दिलेलं आहे। आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही, त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्या अर्धा चमचा मीठ टाकून देऊया आणि पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तेल आणि पराठा लाटण्यासाठी गहूचं पीठ लगेचच आपण पराठा बनवण्यासाठी घेऊया। गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि आता आपला पराठा लाटून झालेला आहे। तर पॅनवरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून आपला पराठा चिकटणार नाही। आपण आता पराठा टाकून दिलेला आहे। मस्त एकदम पातळ पराठा बनवलेला आहे। थोडंसं कढईने तेल टाकून घेऊया, तूपही टाकू शकता। आता पलटी करून घेऊया। मस्त झालेला आहे आपला पराठा, काकडी पराठा। त्याला पण आपण थोडंसं तेल लावून घेऊया खालती वरतून, म्हणजे आपली चव लागेल। असा उन्हाळा स्पेशल काकडी पराठा आहे हा, शरीराला थंडावा देणारा सकाळचा नाश्ता। मस्त झालेला आहे पराठा। सर्व पराठे आपण अशा प्रकारे करून घेऊया। सर्व पराठे आपले बनवून झालेले आहेत। आता माझ्याकडे बोर टोमॅटोचं झाड आहे, त्याचे मी टोमॅटो काढून आणलेले आहेत। आता इथे आपण पॅनवरती तेल टाकून घेऊया। पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला बोर टोमॅटो चटणी करायची आहे। तर पॅनमध्ये आपण तेल टाकून दिलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा खरडा टाकून देऊया आणि चांगला खरडा खरपूस भाजून घेऊया। अशा प्रकारे आपला खरडा चांगला भाजून झालेला आहे तेलामध्ये। आता हे बोर टोमॅटो आपण टाकून दिलेले आहेत। आता हे सॉफ्ट होतील, आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया, बघूया सॉफ्ट झाले की नाही। वाव, मस्त सॉफ्ट झालेले आहेत। तर चमच्याच्या साहाय्याने आपण थोडेसे त्याला रगडून घेऊया, जेणेकरून खरड्यामध्ये मिक्स होईल। अशा प्रकारे मस्त चटणी झालेली आहे आपले पराठ्याबरोबर खाण्यासाठी, बोर टोमॅटो चटणी। आता आपण सर्व करून घेऊया। इथं केचप, दही आणि बोर टोमॅटो चटणी आणि पराठे, सकाळचा नाश्ता। कसे वाटले तुम्हाला माझे काकडी पराठा? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ बघत राहा, आवडल्यास नक्की लाईक करा। शरीराला थंडावा देणारा सकाळचा नाश्ता काकडी पराठा तुम्हीही बनवून खा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।